चिमणी संवर्धनासाठी अशोक भोई यांनी गेल्या 11 वर्षात वाटप केले 3000 घरटे। दिव्यांग असून देखील चिमणी संवर्धनासाठी स्वतः घरटे बनवून मोफत वाटप करतात आणि जनजागृती करतात। चिमणीचे संवर्धन करण्यासाठी नंदुरबार येथील ध्येयवेड्या तरुणाने 11 वर्षात सुमारे 3000 घरटे बनवून मोफत वाटप केले। या तरुणाचे नाव अशोक भोई असे आहे। ते व्यावसायिक असून स्वतः दिव्यांग आहेत, तरी देखील चिमणी संवर्धनासाठी उत्साहाने व प्रामाणिकपणे प्रयत्न करीत असतात। आज 20 मार्च जागतिक चिमणी दिनानिमित्त चिमण्यांसाठी घरटे बनवणाऱ्या अशोक भोई यांच्याबद्दल जाणून घेऊया NP टुडे चॅनलच्या माध्यमातून। पर्यावरण संरक्षणासाठी चिमणी हा एक घटक अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे चिमणी संवर्धन होणे गरजेचे आहे। यासाठी नंदुरबार येथील मंगळ बाजारमध्ये डाळ्या फुटाण्याचा व्यवसाय करणारे अशोक बारकू भोई हे चिमणी संवर्धन करण्यासाठी गेल्या 11 वर्षापासून सातत्याने प्रामाणिकपणे प्रयत्न करत असून फक्त वरवर उपक्रम न राबवता स्वतः अनेक व्यापाऱ्यांकडून खोके किंवा प्लास्टिक बरणी गोळा करत असतात। त्याला क्लिप लावून व कट करून स्वतः घरटे तयार करतात। दुकानावर बसून फावल्या वेळात ते तयार करीत असतात। वर्षभर त्यांचे कार्य सुरू असते। जसा वेळ मिळतो तसा ते घरटे बनवित असतात। 20 मार्च रोजी चिमणी दिनानिमित्त चिमणी संवर्धनासाठी ते घरट्याचे वाटप करीत असताना आतापर्यंत त्यांनी 3000 घरटे नंदुरबार शहर व परिसरात वाटप केले आहे। त्या माध्यमातून चिमणी संवर्धन होण्यासाठी बऱ्या प्रमाणावर मदत होत आहे। त्यांच्या उपक्रमाची सोशल मीडियावर माहिती पाहून बाहेर गावाहून देखील त्यांचे कौतुक केले जात असते आणि ते स्वतः घरटे घेण्यासाठी येत असतात व त्यांना शाबासकी देत असतात। शासनाने चिमणी संवर्धनासाठी बोर कामलीचे झाडांचे मोठ्या प्रमाणावर लागवड करावी। या ठिकाणी चिमणीचे रात्रीच्या वेळी वास्तव्य असते, त्यामुळे चिमणी संवर्धनास मदत होऊ शकते असे अशोक भोई यांनी सांगितले। नवीन बांधकाम करणाऱ्या नागरिकांनी जर आपल्या घराच्या परिसरात चिमणी वास्तव्य करेल असे काही व्यवस्था केली किंवा घरटे लावले तर त्यामुळे त्यांना राहण्यासाठी जागा उपलब्ध होईल व चिमणी संवर्धन होण्यास मदत होऊ शकेल। चिमणी संवर्धन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, त्यामुळे या उपक्रमात नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले। मी अशोक बारकू भोई जवळजवळ 11 वर्षापासून चिमणी संवर्धनाचे काम करत आहे। आतापर्यंत कमीत कमी 3000 घरटे वाटप झाली। हा कार्यक्रम वर्षभर चालवत असतो। जर कोणी कधी घरटे घ्यायला आला तर त्याला लगेच उपलब्ध करून देतो। ते दुकानदारांकडून वेस्टेज खोके जे मिळतात त्यांच्यापासून घरटे बनवत असतो। इतर व्यापाऱ्यांचे मला मदत होत असते म्हणून हे कार्य सरळ मजाने होत असतं। पर्यावरण संरक्षणासाठी चिमणी संवर्धन हे अत्यावश्यक असल्याने हे कार्य सतत करायलाच हवे व इतरांनी करण्यास प्रवृत्त करावं लागेल। जागतिक चिमणी दिवसानिमित्त अशोक भाऊ भोई यांनी आम्हाला चिमणीचे घरटे दिले आहेत। दरवर्षी हे असा उपक्रम राबवतात। चिमणी संवर्धनासाठी त्यांचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे। दरवर्षी त्यांच्याकडनं हा उपक्रम राबवला जातो। गेल्या 11 वर्षापासून ते दरवर्षी कमीत कमी 100 ते 150 असे चिमण्यांचे घरटे तयार करून वाटतात, विनामूल्य वाटत असतात। त्यांचा हा उपक्रम संवर्धनासाठी खरंच चांगला आहे।